सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। सामनामध्ये सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा दिली आहे। यंदाचं अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविना होतंय आणि याच मुद्द्यावरून सामनातून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे। सरकार अहंकारी मानसिकतेमध्ये आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून केलेली आहे। आपण पाहूया सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्समधून। सरकारला सडो की पळो करून सोडणारा विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांना नकोय। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगरपालिका अध्यक्ष हे सगळे आमचेच आहेत। आम्ही जिंकलो, जिंकत राहू। ईव्हीएम, पैसा, पोलीस, तपास यंत्रणा आमच्या हाती आहेत। आम्ही लोकशाही विकत घेऊन ठोकशाहीचं राज्य प्रस्थापित केलं। मग आता विरोधी पक्ष नेता हवाच कशाला? अशा अहंकारी मानसिकतेमध्ये हे सरकार वावरते। सुईच्या अग्रा एवढी सुद्धा जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार फडणवीस आणि मिंधेंच्या सरकारमध्ये दिसतोय। अर्थात शेवटी दुर्योधनाचा अंत झालाच, हे अहंकारी राज्यकर्त्यांनी विसरू नये। विरोधी पक्ष नेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा अधिकार असो असा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय।